हिट अँड रन कलम तुर्तास लागू होणार नाही। केंद्र सरकारचं ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसला आश्वासन। महाराष्ट्रामधल्या मालवाहतूकदारांचा संप मागे घेण्याचा निर्णय। आजपासून वाहतूक सुरळीत होणार। महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक महासंघाची घोषणा। संप मागे तरीही मुंबईसह अनेक जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवरती गर्दी। पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहन चालकांच्या पहाटेपासूनच रांगा। नागपूरमधले 90% पेट्रोल पंप कोरडे ठाक। विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनची माहिती। तर नाशिकमध्येही 400 पेट्रोल पंपांवरती पेट्रोलचा तुटवडा। संपाचा परिणाम बाजार समितीवर। 2 दिवसांच्या संपामुळे पुण्यात भाज्यांची आवक घटली। भाव वाढले तर सोलापूरमध्ये आज कांद्याचे लिलाव बंद। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आज मुंबईतल्या आझाद मैदानात ठिय्या आंदोलन। उद्धव ठाकरे मोर्चामध्ये सहभागी होणार। आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित असतील। इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज ऑनलाईन बैठक। सर्व घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते बैठकीत सहभागी होणार। बैठकीत नितीश कुमार यांना निमंत्रित करण्याच्या प्रस्तावाची शक्यता। अदानी हिंडनबर्ग प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टाचा निकाल। अदानी ग्रुपच्या शेअर्समधील गुंतवणुकीची नव्यानं चौकशी करण्याची मागणी। मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगेंची ऑनलाईन बैठक। सगळे सोयऱ्यांच्या मागणीबाबत जरांगे ठाम। तर 54 लाख नोंदी सापडूनही कायदा का करत नाही, जरांगेंचा सरकारला सवाल। कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न। सर्व समित्या आणि यंत्रणांचं युद्धपातळीवरती काम सुरू। कोर्टात टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। सना खान मृत्यू प्रकरणी जबलपूरमधनं मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त। आरोपी अमित साहूच्या आईच्या घरात कारवाई। नागपूर पोलिसांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती। अभिवादनासाठी पुण्यातल्या फुलेवाड्यात मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।